नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल, त्यांचे कार्य व त्यांचा इतिहास. तर मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखळदंड तोडणारा महायोद्धा, दीनदलितांच्या कैवारी उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्यार्थ्याचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला होता. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते लहानपणापासूनच खूप बुद्धिमान व महत्त्वाकांक्षी विचार श्रेणीचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत, डगमगले नाहीत. त्यांनी अस्पृश्यता दिन दलितांच्या उद्धारासाठी हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलन, सत्याग्रह केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणारे मनुस्मृती त्या ग्रंथाची जाहीररित्या होळी केली आणि नाशिक काळीराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या 14 तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने स्वीकारलेल्या समाजासाठी ते असेच किरण बनले. मूकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत भारत हे साप्ताहिक, तर समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. हा अष्टपिलू व्यक्तिमत्वाचा महामानवाला ज्ञानसंवादी, तपस्वी, अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनीयोग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. मित्रांनो, आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्मृती चैतन्य देत आहेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे विनम्र अभिवादन.